आणि आता एक स्पेशल रिपोर्ट बघूयात। जगामध्ये मच्छर आढळत नाही अशी केवळ 2 ठिकाणे आहेत। एक म्हणजे दक्षिण ध्रुवावरचं अंटार्क्टिका आणि दुसरी जागा म्हणजे अति थंड आइसलँड हा देश। तर काही दिवसांपूर्वी आइसलँडमध्ये मच्छर आढळली आहे आणि एकच चर्चा जगभरामध्ये रंगली आहे। थंड हवामान, बर्फाच्छादित पर्वत अशा भूगोलामुळे आइसलँडमध्ये लोकांना आजवर कधीही डास चावले नव्हते, पण आता आइसलँडचा हा इतिहास काहीसा बदललाय। बघूयात। मच्छर, डास किंवा मॉस्किटो आपल्या आसपासचा एक उपद्रवी कीटक। मच्छर पळवण्यासाठी तुम्ही मॉस्किटो कॉईल लावता, वेगवेगळे उपायही करता, पण आपल्या पृथ्वी तलावावरती एक असा देश आहे जिथे हे करण्याची आजवर गरजच पडली नव्हती, कारण तिथे एकही मच्छर नाही असं आजपर्यंत बोललं जात होतं। पण आता याही देशात मच्छरांची पैदास सुरू झाली आणि तो देश म्हणजे आइसलँड। युरोपातला आइसलँड हा कायम गोठलेला देश। आइसलँडचा भूभाग फार अनोखा आहे। इथे तापमान वर्षभर झपाट्याने बदलतं। वर्षातले बरेच महिने येथे केवळ बर्फच असतो। अशा वातावरणात मच्छरांचं जीवनचक्र टिकूच शकत नाही, म्हणून शतकानुशतक आइसलँड मच्छरमुक्त देश म्हणून ओळखला जात होता। पण 2025च्या ऑक्टोबरमध्ये एक स्थानिक कीटक अभ्यासक बियॉन हॉल्टसनला आपल्या बागेत एक वेगळा कीटक दिसला। कुतूहलापोटी त्यानं याविषयीची माहिती आपल्या फेसबुकवरनं शेअर केली। त्यावर नॅचरल सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ आइसलँडनं निरीक्षण नोंदवलं की हा कीटक म्हणजे चक्क एक मच्छर आहे। बघता बघता ही बातमी जगभर पसरली, कारण जगात अशा 2च जागा आहेत जिथे मच्छर नाहीयेत। एक म्हणजे दक्षिण ध्रुवावरचं अंटार्क्टिका आणि दुसरी जागा म्हणजे आइसलँड। पण आता आइसलँडमध्ये मच्छर माणसांचं रक्त पिण्यासाठी दाखल झालेत। ही घटना म्हणजे कोणताही योगायोग नाहीये। आइसलँडमध्ये मच्छर आढळणं ही काहींच्या मते धोक्याची घंटा मानली जाते। याचं कारण गेल्या काही वर्षात वेगानं बदलणारं हवामान। हवामान बदलामुळे आइसलँडचं सरासरी तापमान 2 अंशांनी वाढल्याची नोंद याआधीच झाली होती। त्यामुळे इथे उन्हाळ्याचा काळ वाढतोय। गोठलेला बर्फ वाढत्या तापमानामुळे वितळतोय आणि मच्छरांसारख्या अनेक कीटकांसाठी पोषक वातावरण तयार होतोय। या घटनेनंतर आइसलँड सरकारनं लगेचच ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। शास्त्रज्ञांच्या मते आइसलँडमध्ये आढळलेल्या मच्छरची प्रजाती ही रोग पसरवणारी नाहीये, पण भविष्याच्या दृष्टीनं आइसलँडमध्ये पाणथळ जागा आणि इतर ठिकाणी शोध मोहीम सुरू झालीय। एका मच्छरनं आइसलँडचा इतिहास बदलून टाकलाय, पण या एका घटनेनं आइसलँडच नव्हे तर अख्ख्या जगाला इशारा दिलाय हवामान बदलाकडे गांभीर्यानं पाहण्याचा। सिद्धेश कांसेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।